नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की मोठ्याबाईंना सारखा कोणाचा तरी फोन येत असतो. तेव्हा मोठ्याबाई फोनकडे बघत म्हणतात की कोणाचा फोन येतोय सारखा, याच नंबरवरून फोन येतोय, आणि त्या फोन उचलतात. तेव्हा मोठ्याबाईंकडे कीर्तनासाठी आलेले असतात, ते फोनवरती असतात आणि ते म्हणतात की तुम्हीच मोठ्याबाई ना. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की तुम्ही माझ्याच फोनवरती फोन केला आहे ना, मग परत काय विचारताय, मीच बोलते. तेव्हा तो माणूस म्हणतो की मी शंकरराव, न्यू कल्चरल मंडळाचा जॉईंट सेक्रेटरी. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की असं का, तुम्ही लोक तर खूप मोठ्या तावातावत गेला होता दुसरा कीर्तनकार बोलवायला, परत कशाला फोन केला. यावर शंकरराव म्हणतात की मोठ्याबाई, चुकी झाली, माफी मागतो तुमची, आता चूक सुधारली आम्ही, आमचं काही म्हणणं नाही आहे बघा, आम्ही सगळीकडे सांगून ठेवलं आता. धन्यवाद बरं का मोठ्याबाई, 75,000 इंद्रायणी वाडेकरांचं कीर्तन फिक्स केल्याबद्दल. आता हे ऐकून मोठ्याबाई खूप शॉक होतात आणि त्या शंकररावांना विचारतात की काय काय बोलताय तुम्ही, 75,000 कोणी केलं फिक्स. तेव्हा शंकरराव म्हणतात की बस काय मोठ्याबाई, अहो तुमच्याकडून तर फोन आला होता ना. तेव्हा मोठ्याबाई थोड्याशा विचारात पडतात. आता शंकरराव म्हणतात की कीर्तनाची वेळ आणि तारीख मी तुम्हाला कळवतो. मोठ्याबाई म्हणतात की मला किमान त्या माणसाचं नाव तरी सांगा की कोणी फिक्स केले, मला नाव पाहिजे फक्त. तेव्हा शंकरराव म्हणतात की बाकी सगळं ते आपण भेटल्यावर बोलू ना, असं म्हणून ते फोन ठेवतात. इकडे मोठ्याबाई खूपच टेन्शनमध्ये आलेल्या असतात आणि त्या परत परत शंकररावांना फोन करायला लागतात. मात्र शंकरराव काही फोन उचलत नाहीत. मोठ्याबाई खूपच हायपर झालेल्या असतात आणि त्या विचारात पडतात आणि स्वतःशीच म्हणतात की कोणी फिक्स केलं असेल, आणि त्या रागात म्हणतात की या जावई बापूंचंच काम असणार, बघतेच त्यांच्याकडे, असं म्हणून त्या रागारागात प्रेमनाथकडे जायला निघतात. आता इकडे आपण पाहतो की प्रेमनाथ झोपलेला असतो. आता तेव्हाच तिथे मोठ्याबाई येतात आणि प्रेमनाथला उठवायला लागतात. मात्र प्रेमनाथ खूप गाढ झोपेत असतो. मोठ्याबाई म्हणतात की जावई बापू उठा, दीड शहाणेगिरी करता आणि आता इथे असं झोपता. आणि त्या म्हणतात की कशाला यांना जावई बापू करून घेतलंय काय माहिती, कोणास ठाऊक, याला अन्नाला लावलं आणि माझ्याच पाठीत खंजीर खुपसतोय हा. मोठ्याबाई प्रेमनाथला उठवत असतात, मात्र प्रेमनाथ काही उठत नाही. तेव्हा मोठ्याबाई प्रेमनाथच्या तोंडावर पाणी फेकतात. प्रेमनाथ घाबरून उठतो आणि ओरडायला लागतो की मला मारू नका, मी सगळ्यांचे पैसे देतो पण मला मारू नका. तेव्हा सासूबाई म्हणजेच मोठ्याबाई म्हणतात की ओ गप्प बसा, काय बोलताय तुम्ही, कोणाकडून उधारी घेतली. आता प्रेमनाथ मोठ्याबाईंकडे बघायला लागतो आणि म्हणतो की सासूबाई तुम्ही, आणि तो इकडे तिकडे बघत म्हणतो की बाकीचे लोक गेले कुठे, आणि विचारतो की सासूबाई तुम्ही माझ्या रूममध्ये काय करताय, अहो मला हाक मारायची ना, मी आलो असतो तुमच्याकडे. मोठ्याबाई चिडून म्हणतात की काय बडबडताय तुम्ही, कोण आहात तुम्ही. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की मॅनेजर. मोठ्याबाई खूपच चिडलेल्या असतात आणि त्या म्हणतात की मॅनेजर आहात ना, मग मालकासारखं डोकं कशाला चालवताय. तेव्हा प्रेमनाथ विचारतो की अहो काय बोलताय तुम्ही. तेव्हा मोठ्याबाई प्रेमनाथला म्हणतात की त्या तालुक्याच्या लोकांना होकार कोणी दिला. प्रेमनाथ म्हणतो की अहो मी नाही सांगितलं. मोठ्याबाई खूप रागाने प्रेमनाथकडे बघत असतात. प्रेमनाथ घाबरत म्हणतो की मी नाही सांगितलं सासूबाई, मी कोणाला काहीच नाही सांगितलं. सासूबाई तुमचा ना काहीतरी गैरसमज होतोय. मोठ्याबाई म्हणतात की जास्त शहाणपणा करू नका, नाहीतर आत्ता या क्षणाला तुम्हाला ताम्हणगावाला पाठवेल. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की सासूबाई हे बघा, आम्ही विंजे सरकार आहे, आम्हाला सगळ्यांचं सगळं कळतं, पण तुमचं काहीच कळत नाही आहे, सांगतोय तुम्हाला, काय ते नीट समजेल असं सांगा. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की आपलं काय ठरलं होतं, 1 लाखापेक्षा एक छदामसुद्धा कमी घ्यायचा नाही, कळलं का तुम्हाला. 75,000 रुपयामध्ये सुपारी डन कशी काय केली. तेव्हा प्रेमनाथ आश्चर्याने विचारतो की सुपारी ठरली 75,000त, आणि म्हणतो की कधी डन झाली आणि तुम्ही हे मला का नाही सांगितलं. तेव्हा मोठ्याबाई ओरडत म्हणतात की डोक्यावरती पडलाय की काय, त्यांचा फोन आला होता आणि तो कसा काय आला मला. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की अहो सासूबाई हे बघा, हे सगळं आमच्या डोक्याच्या बाहेर आहे, मी काहीच डन केलं नाही आहे, मी कोणालाच होकार दिला नाही आहे, मला त्यांचा फोन आला होता, मी त्यांना स्पष्ट असं सांगितलं की. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की तुम्ही नाही डन केलं, मी नाही डन केलं, मग कुणी केलं डन. तेव्हाच अंताजी तिथे येतात आणि म्हणतात की एकच बाजी अंताजी. आता अंताजींना बघून मोठ्याबाई आणि प्रेमनाथ खूपच शॉक झालेले असतात आणि ते दोघेही अंताजींकडे बघायला लागतात. आता अंताजी मोठ्याबाईंजवळ येत म्हणतात की या घरात एकच ज्येष्ठ श्रेष्ठ करता करविता हा अंताजी दिग्रजकर, खानदानी काय उगा आहे का.
मोठ्या बाई घाबरत अंताजींना विचारतात की तुम्ही? तेव्हा अंताजी म्हणतात की आम्हीच, उगाच या जावायला सोलत होतीस. आता प्रेमनाथ घाबरत म्हणतो की सासरे बुवा तुम्ही पण इथेच, सासूबाई पण इथेच, आज माझं काही खरं दिसत नाही आहे. तेव्हा अंताजी म्हणतात की ए राजहंस, जा ब्रश कर, चल निघ. तेव्हा प्रेमनाथ घाबरत तिथून निघून जातो. आता मोठ्या बाई अंताजींकडे बघत म्हणतात की तुम्ही. आता तेव्हा अंताजी मोठ्या बाईंना म्हणतात की ए आनंदी, तुला काय वाटलं ग, मला काही कळणार नाही का? तुझ्या अंगात ह्या सोपानाच्या पोरीसाठी चांगुलपणाचं भूत का आलंय याची आयडिया आहे मला. चल आपल्या खोलीत तुला सविस्तर सांगतो. आता इकडे मोठ्या बाई खूप टेन्शनमध्ये आलेल्या असतात. आता यानंतर आपण पाहतो की करिश्मा इकडे तिकडे बघत असते. तितक्या सुशीला इंदूचा हात धरून तिला खेचत आणत असते. आता इंदूचा आणि सुशीलाचा आवाज ऐकून करिश्मा लगेच बिछाण्यावर झोपते आणि पोट दुखण्याचं नाटक करत ओरडायला लागते. आता सुशीला आणि इंदू तिथे येतात. आता करिश्माला बघून सुशीला रडत म्हणते की खूप दुखतंय का गं? करिश्मा खूपच दुखत असल्याचं नाटक करत असते आणि म्हणते की आई मला औषध दे ना. इंदू मात्र करिश्माला बघून खूप घाबरलेले असते. आता करिश्मा म्हणते की मला शाळेत जायचं आहे गं. तेव्हा सुशीला म्हणते की अगं कशाला बाई, एवढा त्रास होतो, एक दिवस शाळेत नाही गेली तर काय बिघडणार आहे का? तेव्हा करिश्मा म्हणते की मला नाही गं करमणार घरात, मला जाऊ दे ना. तेव्हा सुशीला म्हणते की अगं मी आहे ना, का करमणार नाही तुला? तेव्हा करिश्मा म्हणते की तरीसुद्धा गं मला जाऊ दे ना. आणि ती इंदूकडे बघत म्हणते की हां, आता इंदूकडे जसा व्हिडिओ गेम असता तर थांबले असते मी घरी. तेव्हा इंदूला खूप राग येतो आणि ती म्हणते की आत्ता कळलं मला की हिचं पोट का दुखतंय ते. आता सुशीला इंदूला म्हणते की कार्टे तुला काय म्हणायचं आहे गं नक्की, की माझं लेकरू काय मुद्दाम करतंय? तुझं मन आहे की दगड आहे? दिलास तो व्हिडिओ गेम तर काय आभाळ कोसळणार आहे का तुझ्यावर? आता इकडे करिश्मा अजून खूप दुखतंय असं म्हणून ओरडायचं नाटक करायला लागते. तेव्हा सुशीला म्हणते की बघितलं का किती तळमळते माझं लेकरू, दे कुठे आहे ते शोधून लवकर. तेव्हा इंदू बॅगेतील व्हिडिओ गेम काढून करिश्माला द्यायला लागते. तेव्हा करिश्मा इंदूकडे आश्चर्याने बघत म्हणते की माझ्याच बॅगेत लपवलेला तो गेम. इंदूला मात्र खूपच राग आलेला असतो, पण ती करिश्माला तो व्हिडिओ गेम देत म्हणते की हा घे, तू माझी ताई आहेस ना, तुला नाही देणार तर मग कोणाला देणार? आता सुशीला म्हणते की घे. तेव्हा करिश्मा इकडे तिकडे बघत म्हणते की नाही नको, मोठ्या बाईंना कळलं तर उगाच परत मला ओरडत बसतील. आणि ती इंदूला म्हणते की मला आणि मदरला ओरडतील. तेव्हा इंदू थोडासा विचार करत म्हणते की मी मोठ्या बाईंना काहीच नाही सांगणार आहे, तू घे. तेव्हा करिश्मा खुश होऊन तो व्हिडिओ गेम घेते आणि परत म्हणते की नाही, पण शेवटी हा दुसऱ्यांचाच आहे ना, घे तुलाच ठेव. तेव्हा इंदू त्या व्हिडिओ गेमकडे बघायला लागते आणि म्हणते की आजपासून हा व्हिडिओ गेम तुझा आहे, घे. आता करिश्मा व्हिडिओ गेमकडे बघून खूप खुश होते आणि म्हणते की आता तू म्हणतेस तर घेते. आणि म्हणते की आता तुला इंदू म्हणते की आता तुला आजारपणाचं नाटक करायची काही गरज नाही आहे. तेव्हा सुशीलाला खूप राग येतो आणि म्हणते की इंदे जास्त नाटक नको करूस हा, नाहीतर असा दणका देईल ना. तेव्हा करिश्मा म्हणते की माझ्या लहान बहिणीला नको मारूस गं. आता इंदू करिश्माला म्हणते की तुला गेम दिलाय ना खेळायला, मग खेळ, उगाच आजारपणाचं नाटक करून आत्याला त्रास नको देऊस. आणि आता मला शाळेतसुद्धा जायचं आहे आणि तयारीसुद्धा करायची. तुझं जर पोट दुखायचं राहिलं तर मग तू पण ये शाळेला, असं म्हणून इंदू तिथून निघून जाते. आता सुशीलाला इंदूचा खूपच राग आलेला असतो आणि ती करिश्माला म्हणते की काही गरज नाही आहे तू शाळेला जायची, तू गेम खेळ आणि घरीच राहा. आता हे सगळं आदूने सुद्धा चोरून ऐकलेलं असतं आणि आदूला खूप राग आलेला असतो. तर दुसरीकडे आपण पाहतो की अंताजी आणि मोठ्याबाई बोलत असतात. अंताजी मोठ्याबाईंना म्हणतात की अगं हावऱ्या माणसांना अति लोभाचा तोटा दिसत नाही, अति हाव काय महागात पडेल याचा जरा विचार कर. तेव्हा मोठ्याबाई अंताजींना म्हणतात की हे कोण तुम्ही सांगणार मला, काम ना काजी अंताजी सांगणार का? तेव्हा अंताजी मोठ्याबाईंना समजावत म्हणतात की आनंदी जरा शांत डोक्याने विचार कर, जरा डोकं थंड ठेव. एखादी गोष्ट व्यवसाय म्हणून स्वीकारली की तडजोडी कराव्या लागतात. हे बघ, रम्मी खेळताना हुकुमाचं पानसुद्धा कधी कधी जाळावं लागतं. तेव्हा मोठ्याबाई रागाने म्हणतात की पत्ते नाही आहेत, हे खेळ आहे मी रचलेला आणि त्याचे नियमसुद्धा मीच ठरवलेत. तेव्हा अंताजी म्हणतात की अगं सगळीकडे नियम सारखेच असतात. माझं काय म्हणणं आहे, 1 लाख द्यायला तयार नाही आहेत ना ते, तर 75-80 मध्ये ठरवून टाक ना. येणाऱ्या लक्ष्मीला नाही कशाला म्हणतेस, कायम लक्षात ठेव, छन छन कमकम वेलकम. तेव्हा मोठ्याबाई अंताजींना म्हणतात की काय करायचं आहे आणि काय नाही ते मी ठरवणार. तेव्हा अंताजी मोठ्याबाईंवर ओरडतात. मोठ्याबाईसुद्धा अंताजींना थांबवत म्हणतात की मला ओरडायचं आहे ते ओरडा, काय म्हणायचं आहे ते म्हणा, पण मी जे ठरवले तेच होणार. तेव्हा अंताजी म्हणतात की ते दिसतंय तुझ्या चेहऱ्यावरून, कळतंयच. मोठ्याबाई म्हणतात की खेळ मी रचलाय, त्यात
त्यात मध्येच खो द्यायचा की नाही, माझ्या अख्ख्या आयुष्याची तरतूद आहे ती. तेव्हा अंताजी म्हणतात की तुझा खेळ तुला लक लाभ. मोठ्याबाई रागाने अंताजींना म्हणतात की मला न विचारता तुम्ही कीर्तन फिक्स केलंच कसं. तेव्हा अंताजी म्हणतात की ॲडव्हान्सचा गेम होता हा. हे बघ, तू याला बिझनेस म्हण, व्यवसाय म्हण, धंदा म्हण, पण शेवटी हा जुगारच आहे. एखादं पान जरी हुकलं ना, कायमची पॅक होशील. तेव्हा मोठ्याबाई अंताजींना म्हणतात की म्हणूनच हा खेळ मी सावधपणे खेळायचं ठरवलं. तेव्हा अंताजी हसत म्हणतात की चांगलं आहे, तुझ्यासाठी चांगलंच आहे, सावधपणानेच खेळ. मोठ्याबाई रागात अंताजींना म्हणतात की माहिती आहे मला. आता अंताजी मोठ्याबाईंना म्हणतात की चल चहा टाक. तेव्हा मोठ्याबाई रागाने अंताजींकडे बघत असतात. मोठ्याबाईंना अंताजी म्हणतात की उभी काय राहिले असं बघत, जा चल चहा टाक. मोठ्याबाई म्हणतात की देते चहा तुम्हाला, पण एक गोष्ट ध्यानात ठेवायची, कीर्तनाचे 1,00,000च, एक छदामसुद्धा कमी घ्यायची नाही मी. जास्त चालतील पण कमी नाही. आता अंताजी मोठ्याबाईंना म्हणतात की तू चहा नको देऊस मला, कारण तू साखरेऐवजी मीठ टाकशील आणि अति करशील, नको असं म्हणून ते मोठ्याबाईंना समोर हात जोडतात आणि तिथून निघून जातात. आता यानंतर आपण पाहतो की म्हाले मास्तर आणि सर्व मुले ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत गावामध्ये स्वच्छता करण्यासाठी आलेले असतात. आता सगळीकडे कचरा बघून म्हाले मास्तर म्हणतात की अरे, आपल्या गावामध्ये किती कचरा आहे ना. जसं आपण आपलं घर स्वच्छ करतो, शाळा स्वच्छ करतो, आता आपल्याला हा कचरासुद्धा स्वच्छ करायचा आहे. आता इतका सारा कचरा बघून पप्या म्हणतो की मास्तर, शाळा स्वच्छ करण्यापर्यंत तर ठीक होतं, पण तुम्ही तर अख्खी विठूची वाडी साफ करायला लावताय. मग यावर म्हाले मास्तर हसायला लागतात आणि म्हणतात की अरे पप्या, जशी तुम्ही आता शाळा साफ केली ना, त्याच्यावरून लक्षात आलं की तुम्हाला स्वच्छतेचं महत्त्व कळाले, पण आता जे तुम्हाला कळलंय ते सगळ्या गावकऱ्यांना कळायला नको का. चला बघू लागा कामाला. असं म्हणून ते सगळ्यांना कचरा साफ करायला सांगतात आणि म्हणतात की गाडगे महाराज स्वच्छता अभियानाच्या मदतीने आपण स्वतः स्वच्छ करायला लागायचं. आणि ते पप्प्याला विचारतात की काय पप्पू शेठ, आलं का लक्षात, मला आता सांगा की गाडगे महाराजांबद्दल तुम्हाला काय माहिती आहे. तेव्हा पप्प्याला काहीच सांगता येत नाही. तो अडखळत म्हणतो की ते गाडगे महाराज खूप भारी होते आणि त्यांचं अख्खं गाव पाया पडायचं. हे ऐकून म्हाले मास्तर आश्चर्याने पप्प्याकडे बघायला लागतात. आता इंदू हे ऐकून खूप हसायला लागते. पप्प्या इंदूकडे बघत म्हणतो की इंदे, हसायला काय झालंय गं. इंदू म्हणते की पप्प्या, तू जरा वेडा आहेस का रे. उलट जे कोणी त्यांच्या पाया पडायचं ते असे झाडूने मारायचे त्यांना रपारप. तेव्हा पप्प्या म्हणतो की ते तर महाराज होते ना, मग ते का मारायचे लोकांना. तेव्हा सर्व मुले हसायला लागतात. आता म्हाले मास्तर म्हणतात की अरे हसू नका, खरं आहे ते. गाडगे महाराजांचं असं म्हणणं होतं की हातपाय जोडण्यापेक्षा कामावर विश्वास ठेवा. आणि ते सर्व मुलांना जवळ बोलवतात आणि विचारतात की आता मला सांगा की गाडगे महाराजांबद्दल कोणाला काय काय माहिती आहे. तेव्हा आदू म्हणतो की म्हाले मास्तर, मी सांगू का. तेव्हा म्हाले मास्तर खुश होऊन म्हणतात की अरे सांग की. तेव्हा आदू इंदूकडे हात करत म्हणतो की ही सांगते. तेव्हा सर्वजण खूप हसायला लागतात. आता इंदू म्हणते की हां, तर म्हाले मास्तर, मला व्यंकू महाराजांनी गाडगे महाराजांबद्दल सगळं सांगितले, मी सांगू. तेव्हा म्हाले मास्तर म्हणतात की हो सांग की इंदू. मग इंदू गाडगे महाराजांबद्दल सांगायला लागते की गाडगे महाराज आहे ना, ते मूळचे अमरावतीचे आणि त्यांचे बाबा जरा लवकर गेल्यामुळे ते त्यांच्या मामाकडेच वाढले आणि ते मोठे होऊन कीर्तन करू लागले आणि त्यांनी त्यांच्या कीर्तनातून स्वच्छतेचा मंत्र सांगितला जगाला. आता म्हाले मास्तर इंदूला विचारतात की आता त्यांचे गुरु कोण होते सांग बघू. तेव्हा इंदू सांगते की तुकाराम महाराज. तेव्हा म्हाले मास्तर खुश होऊन म्हणतात की बरोबर आणि विचारतात की बरं इंदू, त्यांची कीर्तनाची पद्धत काय होती ते सांग. तेव्हा इंदू सांगायला लागते की गाडगे महाराज काही साधं कीर्तन नाही करायचे, त्यांच्या कीर्तनातून ते खूप सारे प्रश्न विचारायचे. ते त्यांच्या कीर्तनातून असे प्रश्न विचारायचे की ऐकणारे लोक एकदम गप्पच होऊन जायचे. तेव्हा आदू विचारतो की म्हणजे इंदू कोणते प्रश्न. तेव्हा इंदू सांगते की देवाधर्माच्या नावाने नमस्कार करता, शिवाशिव का पाळता, मुक्या प्राण्यांचा बळी का देता, मुक्या प्राण्यांचा बळी द्यायला तुमचा देव सांगतो का. तेव्हा पप्प्या विचारतो की मग लोक काय म्हणायचे. इम्रान म्हणतो की लोकसुद्धा आपल्यासारखेच गप्प बसत असतील ना. इंदू म्हणते की मनी नाही भाव, देवा मला पाव, असं कुठे असतं का, दारू पिऊ नका. तेव्हा म्हाले मास्तर म्हणतात की बरोबर इंदू, गाडगे महाराजांनी असंच आपल्या कीर्तनातून प्रबोधन केलं. त्यांनी मूर्तीतून नाही तर स्वतः माणसात देव शोधला आणि त्यांनी लोकांच्या मदतीने रंजलेल्या गांजलेल्यांसाठी अनाथ आश्रम, शाळा सुरू केल्या आणि त्यांनी समाजकार्य करणाऱ्या लोकांना मदत केली आणि त्यांनी त्यांच्या कीर्तनातून समाजकार्याचे महत्त्व लोकांना समजावून सांगितलं. आणि ते विचारतात की बरं आता मला सांगा की गाडगे महाराजांची वेशभूषा कशी होती. तेव्हा इंदू सांगते की चिंध्या शिवलेले कपडे, हातात गाडगं आणि दुसऱ्या हातात झाडू असा त्यांचा वेश होता आणि ज्या ज्या गावात कीर्तनाला जायचे
करायचे ना त्या गावात आधी स्वच्छता मग कीर्तन. तेव्हा टिंग्या म्हणतो की इंदू तुझं काही खरं नाही आहे, आता तुला कीर्तनाच्या वेळी प्रत्येक गाव झाडावं लागेल. तेव्हा सगळेजण हसायला लागतात. आता महाले मास्तर म्हणतात की चला चला कामाला लागा आणि म्हणा. तेव्हा पप्या म्हणायला लागतो की 1 2 3 4. तेव्हा सगळेजण म्हणतात की गाडगे महाराजांचा जय जयकार असं म्हणून सर्वजण स्वच्छता करायला लागतात. आता यानंतर इंदू आणि आदू घरी येतात. दोघेसुद्धा खूपच दमलेले असतात. आता आदू मोठ्या बाईंना आवाज देत म्हणतो की आई अगं भूक लागली, लवकर जेवण वाढ. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की आधी हातपाय तोंड धुवा आणि मगच जेवायला या, तोपर्यंत मी ताट वाढते. तेव्हा आदू म्हणतो की नाही ग आई इथेच वाढतो, आता एनर्जीच नाही आहे, खूप दमलोय आम्ही. तेव्हा मोठ्या बाई आदूजवळ येत म्हणतात की काय रे अधोक्षज, काय झालं, एवढे कपडे का घाण झालेत, कुठे लोळून आलायस. आणि त्या इंदूकडे बघत म्हणतात की इंद्रायणी तू सुद्धा, काय झाले, कुठे गेला होतात. आदू म्हणतो की इंदे आज आपण काय भारी काम केलं ते सांग बघू आईला. इंदू खुश होत म्हणते की अरे आज जर व्यंकू महाराज असते ना तर ते आपल्याला खूप शाबासकी दिली असते, हे जर व्यंकू महाराजांना कळलं तर. मोठ्या बाई म्हणतात की आता तुम्हाला शाबासकीची नाही तर स्वच्छ कपड्यांची गरज आहे, पण हे सगळं कशामुळे झाले ते तरी सांगा. तेव्हा इंदू सांगते की अहो मोठ्या बाई आपल्या गावात गाडगे महाराज ग्राम स्वच्छता अभियान चालू आहे ना, तर ते श्रमदान करताना झाले आमचे कपडे खराब. मोठ्या बाई आश्चर्याने विचारतात की श्रमदान हे काय नवीन काढलंय. आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.